हा 262 पण चांगला आहे तेवढ्या बऱ्यापैकी. आपण एक चॅलेंज करणार आहे 2 दिवसाचं. 2 दिवस चॅलेंज म्हणजे मी आत्ता जे बनवतोय मराठीमध्ये ब्लॉग बनवतो मी, आणि 2 दिवस म्हणजे 1 दिवस कन्नडमध्ये ब्लॉग येणार आहे आणि 1 दिवस हिंदीमध्ये. आणि हे बघा काल खत मारताना कसं झालं. तो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी चालू आहे आत्ता जस्ट मोटर चालू केलो. 10 वाजले. ती आपली झिपीज लाईट 9 वाजता येते, पण 1 तास उशीर केला. वाडा आणायला गेलो होतो. मग सोबत हा ऊस पण घेतलो आहे. खात उगं आपल्या भागातला हा आमचा शेवा तो ऊस संपला आहे सगळीकडचा. आणि हा पण आहे, पण 265 चांगला नाही तेवढा. हा 262 पण चांगला आहे तेवढ्या बऱ्यापैकी. मग आणलो, मग आता चाललो आहे बघ. मोठं पण चालू केलं आहे, चाललं आहे पाटातून पाणी. चला मग आज दुपारी 1 वाजेपर्यंत संपल हा आपल्या चाल्यापर्यंत. चला मग. आपण एक चॅलेंज करणार आहे 2 दिवसाचं. 2 दिवस चॅलेंज म्हणजे मी आत्ता जे बनवतोय मराठीमध्ये ब्लॉग बनवतो मी, आणि 2 दिवस म्हणजे 1 दिवस कन्नडमध्ये ब्लॉग येणार आहे आणि 1 दिवस हिंदीमध्ये. उद्या 5 तारीख, उद्या कन्नडमध्ये बनवू आणि परवा दिवशी हिंदीमध्ये बनवू. कोणता छान होतोय तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असंच कालच माझ्या डोक्यात आलं, पण त्याचं इंट्रोडक्शन आज देतोय. पण उद्यापासून जे मी म्हणजे सहजासहजी इंग्लिश शब्दामध्ये आधीमध्ये घुसतात, म्हणजे वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय, हा स्टार्टला आणि एंडला असतोच. ते वगळून जे माझा तुमचा संवाद आहे, म्हणजे ते शब्द आहेत ते कन्नडमध्ये ऐकू येणार तुम्हाला उद्या. मग तुम्हाला कन्नडमध्ये समजतं आहे का नाही ते पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मग हा ब्लॉग, आजचा ब्लॉग मराठीमध्ये राहणार आहे आणि उद्याचा कन्नडमध्ये आणि परवाचा हिंदीमध्ये. कोणता चांगला होईल तुम्ही कॉमेंटमध्ये फेकून टाका म्हणजे सांगा मला पण वाटू दे. 2 दिवस 3 दिवस मेहनत घेतलं मी मराठी, कन्नड आणि हिंदी. कोणतं छान होईल मग ते सांगायचं तुमचं काम आहे. अजून 1 2 3 4 5 6 7 अजून 7 कट्टे आहेत. म्हणजे जवळपास 1 कट्ट्याला 15 मिनिट लागते. 15 15 15 30 15 15 15 60 15 गणित माझं कच्चा आहे. पण आणि बघ आपले सूर्यदेव. आणि अजून त्या प्लॉटमध्ये आहे निम्मं. ते अजून लेट लागण झालं ना, आपलं 15 डिसेंबरला झालं ते, म्हणजे त्याच्या अगोदर झालं आहे. पण अजून थोडं ओललं आहे रान. मग जास्त पाणी सोडल्यानं ते ऊस म्हणजे हे डोळे फुटत नाहीत. ऊस कांडी खराब होते आणि ते बुरशी चढतात त्याच्यावर, बुरशी. म्हणून त्याला कन्नडमध्ये कब्ब येतं, कब्ब म्हणतात. आणि ते बुरशी चढल्यामुळे ते डोळे फुटत नाहीत. त्यामुळे जास्त पाणी सोडायचं नसते मित्रांनो. आणि हे बघा काय काल खत मारताना कसं झालं बघ. सेम आपण आधी खत मारलं तसं झालं. त्यावेळेला तिसरं बोट लय झालेलं, आता दोनच ठिपकं दिसतंय बघ. आणि हे उलट थंडीच्या दिवसात लय. हे गाईज, आता ऊसाचं पाणी धरणं संपलंय आणि इकडं चालायला लावलंय. चालायचं काय 1 मिनिटात एक जाते. सॉरी 5 नाही 2-3 मिनिट लागतील. आणि हे 1 2 3 4 4-5 कट्टे आहेत. मग ते संपून झालं, मग आजचं काम कंप्लीट. आणि इथं बघ बॅडगं फावडं माझ्यापाशी ठेवलो, कारण हत्यासोबत पाहिजे की लढायला गेल्यावर.
गाईस मग संध्याकाळची 5 वाजलेत आणि मला इथं कामाला लावला आहे बघा. हातपाय वगैरे धुवून घेतलो आणि तेवढ्याच हा पाला आहे म्हणजे आमच्या घरामागचा झाड आहे ते ह्याचं रामफळचं. मग ते आंब्याचं सगळं पालं पडली ती मग ते स्वच्छ करायला लागलो. मग मला कामाला लावलं. आता हे उखांड्यात टाकायला चाललो आणि सूर्य बघा 4 दिवस झालं काय सूर्यदेवाचे नीट दर्शन झाले नाही. सगळं ढगाळ वातावरण आहे. ढगाळ नाही ढगाळ वातावरण. एक लेअर झालं वर बघ. हा गोळा केलाय दोन सगळा पैसा आणि इकडं सगळं गोळा केले. इथं झाला व्याजा हा लास्ट आहे बघ. मी एका हातात उचलतो काय पण वजन नाही. एकदम हलका एकदम हलका बघा. मोजा लागलं त्यामुळे झाडाला. त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला एक निवांत ब्लॉगमध्ये देतो. सध्या तर देऊ शकत नाही. एक त्याचा खास ब्लॉग बनवतो.